Hello students. In previous lecture we have studied about the topic preposition. त्यात आपण काही टर्म्स बघितल्या, प्रेपोजिशनची डेफिनेशन बघितली. त्यामध्ये आपण बघितलं ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन ही एक टर्म आपण स्टडी केली. त्यानंतर प्रेपोजिशनल फ्रेज काय असते ही एक टर्म आपण स्टडी केली. त्याचे काही एक्झाम्पल्स आपण बघितले. त्यानंतर कुठले कुठले प्रेपोजिशन्स आपण डेली यूजमध्ये वापरतो, हे मोस्ट कॉमन प्रेपोजिशन कुठले आहेत ते तुम्हाला मी काल सांगितले. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत प्रेपोजिशन ऑफ मुवमेंट, प्रेपोजिशन ऑफ प्लेस आणि प्रेपोजिशन ऑफ टाईम. काल मी तुम्हाला जे प्रेपोजिशन सांगितले हे 3 टाईपमध्ये डिवाईड होतात. त्यामध्ये प्रेपोजिशन ऑफ मुवमेंट, प्रेपोजिशन ऑफ प्लेस अँड प्रेपोजिशन ऑफ टाईम हे 3 प्रेपोजिशन ऑफ मुवमेंट, प्रेपोजिशन ऑफ प्लेस अँड प्रेपोजिशन ऑफ टाईम. त्यात आपण फर्स्ट बघणार आहोत प्रेपोजिशन्स ऑफ मुवमेंट. आता प्रेपोजिशन ऑफ मुवमेंट म्हणजे काय? असे प्रेपोजिशन्स की जे मुवमेंट शो करतात. तर सपोज आपण एक्झाम्पल घेऊया, टू हे प्रेपोजिशन आहे. त्याचे आपण सेंटेन्समध्ये हे कसं वापरणार? आय मूव्ड टू जर्मनी इन 1998. तर इथे या सेंटेन्समध्ये टू हे प्रेपोजिशन वापरलं आहे. आय मूव्ड टू जर्मनी इन 1998. आय मूव्ड मी गेलो किंवा मी गेले कुठे? जर्मनी. म्हणजे इथे एक प्लेस दाखवते जर्मनी. हे आपलं झाले मूवमेंट किंवा हे झालं आपलं प्लेस. आय मूव्ड टू जर्मनी इन 1998 म्हणजे टू इथे हे प्लेस दाखवते, ठिकाण दाखवते. तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला. हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी टू हे प्रेपोजिशन आपण वापरतो. जर या वाक्याला आपण व्हेअर असा शब्द वापरला असता तर आपल्याला याचे आन्सर हे मिळतं, जर्मनी. हे आपलं प्लेस झालं. हे आपल्याला आपल्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला हे मिळालं, म्हणून आपण इथे प्रेपोजिशन वापरलं आहे टू. म्हणजे टू हे इथे मोमेंट शो करत आहे, प्लेस शो करत आहे, म्हणून इट इज द प्रेपोजिशन ऑफ मुवमेंट. सेकंड एक्झाम्पल बघूया. ही इज गॉन टू द शॉप. तर इथे काय? ही इज गॉन, तो गेला. कुठे गेला? टू द शॉप. तो शॉपमध्ये गेला. म्हणजे इथे सुद्धा टू हे प्रेपोजिशन आपल्याला प्लेस शो करत आहे. शॉप हे झालं आपलं प्लेस. तो शॉपमध्ये गेला. ही इज गॉन टू द शॉप. त्यानंतर आपण जर थ्रू, THRU, थ्रू हे जर प्रेपोजिशन घेतलं तर याचा यूज कशासाठी करतात? थ्रू शोज द मुवमेंट फ्रॉम वन साइड ऑफ ॲन एनक्लोज प्लेस टू अदर. इट ऑल्सो शोज मुवमेंट. पण कुठली मुवमेंट? फ्रॉम वन साइड ऑफ ॲन एनक्लोज्ड स्पेस टू द अदर. एखादा एनक्लोज्ड स्पेस म्हणजे एकदम जवळचा स्पेस, या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीचा जो असणारा एक एनक्लोज स्पेस असतो, जो एकदम जवळचा स्पेस असतो, तो शो करण्यासाठी थ्रू हे प्रेपोजिशन वापरतात. त्याचं आपण एक्झाम्पल बघूया. द ट्रेन वेंट थ्रू द टनल. तर टनल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? टनल म्हणजे बोगदा. डोंगर किंवा एखादं मोठं काहीतरी टेकडी वगैरे फोडून जाण्यासाठी जो रस्ता निर्माण केलेला असतो त्याला टनल म्हणतात. आता इथे आपलं सेंटेन्स आहे द ट्रेन वेंट थ्रू द टनल. तर इथे थ्रू हे आपलं प्रेपोजिशन आहे. द ट्रेन वेंट थ्रू द टनल. द ट्रेन वेंट, ट्रेन गेली. कुठून गेली? टनलमधून गेली. थ्रू म्हणजे च्यामधून. द ट्रेन वेंट थ्रू द टनल. इथे थ्रू हे आपलं प्लेस दाखवत आहे. कुठून गेली आहे ट्रेन? आपण याला जर व्हेअर असा प्रश्न विचारला, फ्रॉम व्हेअर असा जर आपण याला प्रश्न विचारला तर आपल्याला थ्रू द टनल हे आन्सर मिळतं. म्हणून आपला इथे आहे थ्रू हे जे आहे ते प्रेपोजिशन ऑफ मुवमेंट आहे. त्यानंतर पुढचं प्रेपोजिशन आपण बघूया, ॲक्रॉस. आता ॲक्रॉस हे प्रेपोजिशन कशासाठी वापरतात? हे पण प्रेपोजिशन ऑफ मुवमेंट आहे, पण इट शोज द मुवमेंट from one side of a surface
और लाईन टू अदर. आता एखाद्या सरफेस किंवा एखादी लाईन आहे, त्या लाईनच्या वरून गेलेली रेषा किंवा त्या लाईनवरून दुसरीकडे गेलेली रेषा असेल किंवा दुसरी काही एखादी ऑब्जेक्ट असेल, काही असेल, पण ती त्या लाईनवरून गेली आहे किंवा त्या सरफेसवरून गेली आहे म्हणून ॲक्रॉस इथे हे प्रेपोजिशन आपण वापरलं. आपण त्याचं एक्झाम्पल बघूया. शी स्वॅम अक्रॉस द रिव्हर. तर इथे अक्रॉस हे प्रेपोजिशन आपण वापरलं आहे. शी स्वॅम, ती पोहून गेली. इथे ह्या पास्ट टेन्स वापरला आहे. ती पोहून गेली. कुठून गेली? अक्रॉस द रिव्हर. ती रिव्हरवरून पोहून गेली. जसं तुम्हाला सांगितलं की एखादा सरफेस असेल किंवा एखादा लाईन असेल, त्यावरून ती गोष्ट क्रॉस करून आपण जर पुढे गेलो तर तिथे हे अक्रॉस हे प्रेपोजिशन वापरलं जातं. आता इथे हे सुद्धा आपल्याला प्लेस मोमेंट शो करतं. म्हणजे काय, इथे काहीतरी घटना घडली आहे. शी स्वॅम, ती पोहली. कुठून पोहली आहे असं व्हेअर आपण जर हा शब्द वापरला, फ्रॉम व्हेअर, अक्रॉस द रिव्हर, हे आपल्याला आपलं आन्सर मिळेल. म्हणून इथून अक्रॉस हे प्रेपोजिशन आहे आणि इट इज अ प्रेपोजिशन ऑफ मोमेंट. आता प्रेपोजिशन ऑफ मुवमेंट कुठले कुठले ते आपण बघूया. आपण सुरुवातीला बघितलं टू, त्यानंतर थ्रू, देन अक्रॉस, अलॉंग, डाऊन, ओव्हर, ऑफ, देन राउंड अँड इनटू. These are the preposition of movement. याचा आपण एक्झाम्पल बघूया. एक कॉमन एक्झाम्पल आपण घेऊया. शी रॅन टू द डोअर. आता इथे टू हे प्रेपोजिशन आपण वापरलं आहे. शी रॅन. आता आपण बाकीच्या प्रेपोजिशन कसे यूज करायचे हे बघूया. सुरुवातीला बघू. टू द डोअर. टू द डोअर, डोअरच्या दिशेने, म्हणजे इथे मूवमेंट झाली, ज्या दिशेने एखादी गोष्ट गेली, टू द डोअर. त्यानंतर पुढचं बघूया आपण. थ्रू द टनेल. च्या मधून, थ्रू म्हणजे च्या मधून. आपण वरती एक्झाम्पल बघितलं, द ट्रेन गोज थ्रू द टनेल. हिअर थ्रू यूज द टनेल. त्यानंतर अक्रॉस. आपण वरती बघितलं, मागे जे एक्झाम्पल आपण बघितलं, शी स्वॅम अक्रॉस द रिव्हर, ती रिव्हरवरून पोहून गेली. आता इथे आपण त्याचं एक्झाम्पल बघूया. अक्रॉस द रोड, रोडच्या वर. त्यानंतर अलॉंग, इथे पण अलॉंग द रोड असं याचा यूज करता येतो. आता इथे सम आपण डिटेलमध्ये जर बघायचं म्हटलं तर आपण वरती एक्झाम्पल घेतलं तर शी रॅन टू द डोअर, शी रॅन टू द डोअर, शी रॅन थ्रू द टनेल, शी रॅन अक्रॉस द रोड, शी रॅन अलॉंग द रोड. म्हणजे ती रोडच्या पलीकडे पळत गेली. त्यानंतर शी रॅन अलॉंग द रोड म्हणजे ती रोडच्या दिशेने पळत गेली. शी रॅन थ्रू द टनेल म्हणजे ती टनेलमधून पळत गेली. शी रॅन टू द डोअर म्हणजे ती डोअरच्या दिशेने पळत गेली. त्यानंतर पुढचं आपण बघूया. डाऊन, शी रॅन डाऊन द रोड, ती रोडच्या खाली पळत गेली. त्यानंतर ओव्हर द ब्रिज. एक्झाम्पल, शी रॅन ओव्हर द ब्रिज, ती ब्रिजच्या वरून पळत गेली. नंतर पुढचं ऑफ द स्टेज, शी रॅन ऑफ द स्टेज, ती स्टेजवरून पळत गेली. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे राऊंड द ट्रॅक, ती ट्रॅकवरून पळत गेली, ती ट्रॅकला राऊंड मारून पळत गेली. अराऊंड किंवा राऊंड हे एकच प्रेपोजिशन आहे. त्यानंतर इनटू दी रूम, रूमच्या आत, शी रॅन इनटू दी रूम, ती रूमच्या आत पळत गेली.
आता यात लक्षात ठेवायचे फक्त आपले हे जे प्रेपोजिशन आहेत ते कुठले कुठले आहेत, टू, थ्रू, त्यानंतर अलॉंग, ॲक्रॉस, डाऊन, ओव्हर, ऑफ, राऊंड अँड इनटू. हे प्रेपोजिशन आहेत आपले प्रेपोजिशन ऑफ मुवमेंट, जे सेंटेन्समध्ये मुवमेंट दाखवण्याचं काम करतात. एखादी गोष्ट झाली आहे ही गोष्ट दाखवण्याचं ते काम करतात. त्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत, आपण सेकंड टाईप जो बघितला होता, प्रेपोजिशन ऑफ प्लेस. आता प्रेपोजिशन ऑफ प्लेस म्हणजे काय, द प्रेपोजिशन विच शोज द वेअर समथिंग इज लोकेटेड. कुठेतरी काहीतरी गोष्ट गेली आहे किंवा हल्ली आहे किंवा मायग्रेट झाली आहे म्हणजे प्रेपोजिशन ऑफ मुवमेंट. पण त्याचं डेफिनेशन बघूया. प्रेपोजिशन्स कॅन बी यूज टू शो वेअर समथिंग इज लोकेटेड. कुठेतरी काहीतरी गोष्ट एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेली आहे म्हणजेच प्रेपोजिशन ऑफ प्लेस. म्हणजे तिथे काहीतरी मुवमेंट झालीच आहे पण ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गोष्ट मायग्रेट झाली आहे, त्यामुळे आपण त्या प्रेपोजिशनला म्हणणार आहोत प्रेपोजिशन ऑफ प्लेस. सुरुवातीला आपण काही प्रेपोजिशनचे एक्झाम्पल्स बघूया. आता सपोज आपण घेतलं ॲट हे प्रेपोजिशन घेतलं, तर ॲट हे प्रेपोजिशन काय शोज करतं, एखादं स्पेसिफिक प्लेस किंवा पोझिशन हे शो करतं. शोज स्पेसिफिक प्लेस और पोझिशन. याचं एक्झाम्पल बघूया आपण. समवन इज ॲट द डोर असं बघूया. समवन इज ॲट द डोर. ॲट, तर आपण सेंटेन्स घेतलं आहे समवन इज ॲट द डोर, दारावर कोणीतरी आहे. आता आपण स्पेसिफिक इथे काय आलं आहे, द डोर. आपण डोअरला स्पेसिफाय करतो आहे, दार, त्या दारावर कोणीतरी आहे. स्पेसिफिक, आपण एखाद्या स्पेसिफिक गोष्टीबद्दल बोलतो आहे आणि स्पेसिफिक गोष्टीच्या दिशेने आपण जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे समवन इज ॲट द डोर, व्हेअर इज समवन ॲट द डोर हे आपलं ॲन्सर मिळतं आहे. म्हणून इथे ॲट हे प्रेपोजिशन जे आहे ते आपल्याला प्लेस शो करते. त्यानंतर नेक्स्ट बघूया ऑन. ऑन म्हणजे च्या वर. इथे आपण बघितलं ॲट म्हणजे च्या दिशेने किंवा एखाद्या पर्टिक्युलर प्लेसच्या ठिकाणी. ऑन म्हणजे एखाद्या गोष्टीच्या वर, एखाद्या गोष्टीच्या दिशेने सुद्धा होऊ शकतं. आता अँड हे कधी वापरतात आपण बघूया. अँड हे काय शो करतं, ऑन हे पोझिशन, इट शोज द पोझिशन ऑन अ हॉरिझॉन्टल और वर्टिकल सरफेस. एखाद्या सरफेसवर एखादी गोष्ट ठेवली आहे, एखादी ऑब्जेक्ट ठेवली आहे, एखादी वस्तू ठेवली आहे, ती शो करण्यासाठी आपण ऑन हे शो करतो. ऑन हे प्रेपोजिशन वापरतो. सपोज द बॉल इज ऑन द बॉक्स. द बॉल इज ऑन द बॉक्स. तिथे ऑन हे प्रेपोजिशन वापरलं आहे. बॉल इज ऑन दी बॉक्स. वेअर इज द बॉल असा जर क्वेश्चन आपण विचारला तर आपल्याला आपला ॲन्सर मिळणार आहे ऑन दी बॉक्स. बॉक्सच्या वर आपण बॉल ठेवलेला आहे. म्हणून ऑन हे इथे हे झालं आहे आपलं प्रेपोजिशन ऑफ प्लेस. ते आपल्याला बॉलची पोझिशन दाखवत आहे. इट इज अ प्रेपोजिशन ऑफ प्लेस. त्याचं अजून एक एक्झाम्पल बघूया. द कॅट सॅट ऑन द मॅट. कॅट मॅटवर बसली आहे. कॅट कुठे बसली आहे असं जर क्वेश्चन आपण या सेंटेन्सला विचारलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे ऑन दी मॅट. म्हणजे ऑन ही इथे आपल्याला पोझिशन दाखवते. व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल म्हणजे एखाद्या सरफेसवरती जर बसली आहे इथे आपल्याला ऑन हे प्रेपोजिशन शो करते. म्हणून इट इज अ प्रेपोजिशन ऑफ प्लेस. त्यानंतर आपण बघूया इन. इन हे जर प्रेपोजिशन घेतलं तर इन हे प्रेपोजिशन आपल्याला शो इट शोज द समथिंग इज enclosed, surrounded. तर इन म्हणजे काय, समथिंग इज एनक्लोज म्हणजे खूप जवळ आहे किंवा च्या आत आहे, किंवा सराउंडेड म्हणजे एकदम आपल्या आजूबाजूला आहे, एकदम जवळ आहे, अशा ठिकाणी आपण
इन हे प्रेपोजिशन वापरतो. त्याचं आपण एक्झाम्पल बघूया. द डॉग इज इन द गार्डन. द डॉग इज इन द गार्डन. वेअर इज द डॉग असा जर क्वेश्चन आपण या सेंटेन्सला विचारला तर आपल्याला आन्सर मिळणार आहे इन द गार्डन. म्हणजे आता हे काय शो करतं आहे की डॉग हा एनक्लोज आहे, आपल्या आजूबाजूला आहे, सराउंडिंगला, पण नाही नेमकी कुठे आहे आपल्याला माहीत आहे का नाही. म्हणून आपण जर इथे प्रश्न विचारला वेअर इज द डॉग, म्हणून आपल्याला इथे आन्सर मिळणार आहे इन द गार्डन. म्हणून इन हे झालं आपलं प्रेपोजिशन ऑफ प्लेस. दुसरं एक्झाम्पल बघूया आपण. आय यूज टू लिव इन put it in the box. Put it in the box. कुठे ठेवायचे एखादी गोष्ट जी आपल्याकडे आहे, आपण ती गोष्ट आपण पर्टिक्युलर डिफाईन केली नाही आहे, त्याबद्दल आपण इट हे प्रोनाउन वापरलं आहे. पुट इट इन द बॉक्स. ती वस्तू बॉक्समध्ये ठेव. ती वस्तू कुठे ठेवायची आहे? इन द बॉक्स. हे आपल्याला आन्सर मिळालं. इन द बॉक्स म्हणजे इन द बॉक्स म्हटल्यानंतर आता हे बॉक्स ही जी झाली एक पोझिशन झाली आहे, तर बॉक्सच्या आत ती गोष्ट आपल्याला ठेवायची, म्हणून आपण इथे वापरले इन हे प्रेपोजिशन वापरले आणि इट इज द प्रेपोजिशन ऑफ प्लेस. त्यानंतर आता आपण बाकीचे आपण बघूया मोर प्रेपोजिशन्स. पोझिशन ऑफ प्लेस. आता प्रेपोजिशन ऑफ प्लेस कुठले कुठले आहेत ते एकदा आपण बघू. पहिलं प्रेपोजिशन आपण बघितलं होतं ॲट, दुसरं आपण बघितलं इन, त्यानंतर ऑन, त्यानंतर पुढचं प्रेपोजिशन आहे ओव्हर और अबव, हे एकच आहे. त्यानंतर अंडर और बिलो, हेही दोन्ही एकच आहेत. त्यानंतर इन फ्रंट ऑफ, त्यानंतर पुढचं प्रेपोजिशन आहे बिहाइंड, त्यानंतर आहे नेक्स्ट टू और बिसाइड्स और बाय. त्यानंतर आपलं पुढचं प्रेपोजिशन आहे अमॉंग आणि बिटवीन. आता ॲट हे कसं वापरायचं हे आपण बघितलं, इन कसं वापरायचं हे बघितलं, ऑन कसं वापरायचं हे बघितलं. आता ओव्हर किंवा अबव म्हणजे एखादी गोष्ट आहे च्या वर, एखाद्या गोष्टीच्या वर म्हणजे ओव्हर आणि अबव हे प्रेपोजिशन तिथे वापरतात. त्यानंतर अंडर आणि बिलो, च्या खाली एखादी वस्तू ठेवली आहे, त्या वस्तूच्या खाली आपण एखादी ऑब्जेक्ट ठेवली आहे, त्याबद्दल बोलताना आपण अंडर किंवा बिलो दोन्हीपैकी कुठलंही एक प्रेपोजिशन वापरतात. त्यानंतर इन फ्रंट ऑफ, च्या पुढे, सपोज एक बॉक्स ठेवला आहे, त्याच्या पुढे आपण बॉल ठेवला आहे, इन फ्रंट ऑफ द बॉक्स, द बॉल इज पुट इन फ्रंट ऑफ द बॉक्स. एखाद्या गोष्टीच्या पुढे आपण एखादी ऑब्जेक्ट ठेवली आहे, तेव्हा बोलताना आपण इन फ्रंट ऑफ हे प्रिपोजिशन वापरतो. त्यानंतर बिहाइंड, एखाद्या गोष्टीच्या मागे, बॉक्सच्या मागे बॉल ठेवला आहे, त्या बॉलबद्दल बोलताना आपण बिहाइंड दी बॉक्स असं बोलणार आपण, म्हणून आपण तिथे बिहाइंड हे प्रिपोजिशन वापरतो. त्यानंतर नेक्स्ट टू, एखाद्या गोष्टीच्या पुढे, बिसाइड्स म्हणजे च्या बाजूला आणि बाय म्हणजे एखाद्या गोष्टीच्या जवळ असेल किंवा बिसाइड्स बाय असंही वापरलं जातं. त्यानंतर अमॉंग, च्या मध्ये, साईडने काही बॉक्स ठेवले, 4 बॉक्स ठेवले आणि त्या बॉक्सच्या मध्येच आपण जर बॉल ठेवला तर अमॉंग दी बॉक्स, द बॉल इज पुट इन अमॉंग दी बॉक्स. त्यानंतर आपला लास्ट आहे बिटवीन, 2 गोष्टी बाजूला ठेवल्यात, त्या दोन्ही गोष्टींच्या मध्ये एखादी ऑब्जेक्ट ठेवलेली असते, तेव्हा आपण म्हणतो बिटवीन दी बॉक्स. आता आपण याचे एक्झाम्पल बघूया. फर्स्ट घेऊया आपण ॲट हे प्रिपोजिशन घेऊया. प्रिपोजिशन ऑफ प्लेसमध्ये ॲट हे प्रिपोजिशन आपण पहिल्यांदा घेतलं आहे. तर हे आपण सेंटेन्समध्ये कसं वापरायचं याचे एक्झाम्पल बघूया. द सेक्रेटरी वॉज सिटिंग ॲट हर डेस्क. द सेक्रेटरी वॉज सिटिंग ॲट हर डेस्क. सेक्रेटरी कुठे बसली होती? ॲट हर डेस्क, तिच्या डेस्कजवळ किंवा तिच्या डेस्कवर. त्यानंतर त्याचं पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. द मॅन वॉज स्टँडिंग ॲट द टॅक्सी स्टँड.
वेअर वॉज द मॅन स्टँडिंग? द मॅन स्टँडिंग इन ॲट द टॅक्सी स्टँड. टॅक्सी स्टँडवर तो माणूस उभा होता. आपण सेंटेन्सला जर व्हेअर हा शब्द वापरला, व्हेअर वॉज द मॅन स्टँडिंग, आपल्याला आन्सर मिळतं ॲट द टॅक्सी स्टँड. त्यानंतर आपलं पुढचं प्रेपोजिशन होतं इन. त्याचं आपण एक्झाम्पल बघूया. द पेन वॉज इन द ड्रॉवर. वेअर वॉज द पेन? द पेन वॉज इन द ड्रॉवर. हे आपल्याला इन द ड्रॉवर हे आपल्याला आन्सर मिळतं. इन हे प्रेपोजिशन आहे म्हणून आपल्याला तिथे आपण इन हे प्रेपोजिशन वापरल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं इन द ड्रॉवर. कुठे आहे? इन द ड्रॉवर. म्हणून हे आहे प्रेपोजिशन ऑफ प्लेस. त्याचं अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. ही लिव्स इन साऊथ आफ्रिका. व्हेअर शी लिव्स, व्हेअर ही लिव्स, तो कुठे राहतो? इन साऊथ आफ्रिका. हे आपल्याला आन्सर मिळतं म्हणून इन हे झालं आपलं प्रेपोजिशन ऑफ प्लेस. त्यानंतर पुढचं प्रेपोजिशन होतं आपलं ऑन. त्याचं आपण एक्झाम्पल बघूया. द पेंटिंग वॉज ऑन दी वॉल. वेअर वॉज द पेंटिंग? ऑन दी वॉल. हे आपल्याला पेंटिंगची पोझिशन शो करतं. कुठे आहे पेंटिंग? वॉलवर आहे म्हणून हे आहे प्रेपोजिशन ऑफ प्लेस. वॉलच्या वर लावले आहे, वॉलच्या सरफेसला पेंटिंग लावले आहे. द पेंटिंग वॉज ऑन द वॉल. त्याचं पुढचं एक्झाम्पल बघूया. द बॉय वॉज सिटिंग ऑन दी चेअर. वेअर वॉज द बॉय सिटिंग? ऑन दी चेअर. हे आपल्याला आन्सर मिळणार म्हणून ऑन हे झालं. ऑन हे आपल्याला तो बॉय कुठे बसला त्याची पोझिशन शो करतं म्हणून ऑन हे झालं प्रेपोजिशन ऑफ प्लेस. त्यानंतर पुढचं प्रेपोजिशन आपण बघूया. ओव्हर ऑर अबव. च्यावर एखाद्या गोष्टीच्या ओव्हर किंवा अबव. त्याचं एक्झाम्पल आपण बघूया. द साईन hanging over or above the door. The sign hanging over or above the door. तो साईन कुठे हँग केलं आहे? ओव्हर दी डोअर म्हणजे दाराच्या वर. दाराच्या वरच्या पोझिशनला आपण हे जे साईन होतं, साईनचा जो काही बोर्ड असेल तो आपण दाराच्या वरच्या बाजूला आपण हँगिंग केला आहे. आपण ओव्हर किंवा अबव दोन्हीपैकी कुठलाही आहे प्रेपोजिशन वापर. ते आपल्याला दाखवतं आहे की साईन कुठे हँगिंग केलं आहे त्याची पोझिशन आपल्याला ते दाखवतं आहे म्हणून द साईन हँगिंग ओव्हर ऑर अबव दी डोअर. तर पुढचं आपण बघूया एक्झाम्पल. आय पुट द टेबल क्लॉथ ओव्हर द टेबल. टेबल क्लॉथ ओव्हर. आय पुट द टेबल क्लॉथ. मी टेबल क्लॉथ ठेवला. कुठे ठेवला? टेबलच्या वर. आय पुट द टेबल क्लॉथ ओव्हर द टेबल. आता हे आपल्याला टेबल क्लॉथची पोझिशन दाखवते, आपण कुठे ठेवलं त्याची पोझिशन दाखवते म्हणून ओव्हर हे झालं आहे प्रेपोजिशन ऑफ प्लेस. एखाद्या गोष्टीच्या सरफेसवर आपण एखादी गोष्ट ठेवली आहे, एखाद्या गोष्टीच्या वर ठेवली आहे त्याला आपण म्हणतो प्रेपोजिशन ऑफ प्लेस. तिथे आपण प्रेपोजिशन वापरलं आहे ओव्हर. नंतर पुढचं एक्झाम्पल बघूया. आय एन्जॉय वॉचिंग द प्लेन्स फ्लाइंग अबव मी. आय एन्जॉय वॉचिंग द प्लेन्स फ्लाइंग अबव मी. माझ्यावरून जे माझ्या डोक्याच्या वर जे प्लेन्स फ्लाइंग व्हायचे ते मी एन्जॉय करायचं म्हणून आपण इथे वापरले अबव हे प्रेपोजिशन आपण वापरले. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं प्रेपोजिशन ऑफ मोमेंट बघितलं, प्रेपोजिशन ऑफ प्लेस बघितलं. त्यातले आपण काही प्रेपोजिशन बघितलेत जसं ॲट बघितलं आहे, ऑन बघितलं, इन बघितलं, ओव्हर आणि अबव हे इथपर्यंत प्रेपोजिशन्स आपण बघितलेत. आता बाकीचे राहिलेले प्रेपोजिशन्स अंडर बिलो असतील, इन फ्रंट ऑफ, बिहाइंड, नेक्स्ट टू, बिसाइड्स, बाय, अमॉंग अँड बिटवीन हे प्रेपोजिशन आणि पुढचा टॉपिक राहील आपला प्रेपोजिशन ऑफ टाईम. हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.